आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। हदगाव तालुक्यात बळीराजात संकटात दुबार पेरणीचे सावट सोयाबीन उगवलेच नाही। हदगाव तालुक्यात यंदा मान्सूनच्या लहरीपणामुळे आणि बियाण्यांच्या दर्जामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडात आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली असून काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे। हदगाव तालुक्यातील विविध भागातून शेतकऱ्यांच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे। या संकटाची दोन मुख्य कारणे समोर येत आहेत: बोगस किंवा निकृष्ट बियाणे। अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली, परंतु काही दिवसानंतरही बियाणे उगवलेच नाही। यामुळे शेतात आता केवळ रिकाम्या ओळी दिसत आहेत। हातातोंडात आलेला पैसा वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकऱ्यांची मागणी: पेरणीसाठी मशागत, खते आणि बियाण्यांवर केलेला मोठा खर्च वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। विशेषतः बियाण्यांच्या गुणवत्तेवर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। आम्ही कर्ज काढून महागडी बियाणे आणली, पण ती उगवलीच नाही, तर दुबार पेरणीसाठी पुन्हा पैसा कुठून आणायचा? प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी हताश झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे। प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी। कृषी विभागाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही त्यांच्या शेताचे तातडीने पंचनामे करावेत। तसेच ज्या कंपन्यांचे बियाणे निकृष्ट आढळले आहे त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तालुकाभरातील शेतकरी संघटनातून होत आहे। हदगाव तालुक्यात बळीराजा पुन्हा एकदा निसर्ग आणि बियाणे कंपन्यांच्या कात्रीत सापडला असून शासनाच्या मदतीकडे त्यांचे डोळे लागले आहेत। M24 तास न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्णा चौतमल, नांदेड। माझं नाव आहे पवन दिगंबर पण माझं 2 एकर केलेलं आहे। तर हे मंगळवारी पेरणी केलेली आहे, तर याच्यातलं माझं 75% गेलेलं आहे सोयाबीन। तर चाराने आता 75% गेले म्हटल्यानंतर सगळंच गेल्यासारखं झालं। उन्नतीच्या बॅगा होत्या माझ्या, तर आता दुसरी पेरणी आली, तर आता दुसऱ्या पेरणीला 2 बॅगानंतर दुसऱ्या 2 लागायल्या, 2 माझ्या गेल्या। 60 किलो बियाणं माझं बाद झालं। तर आता शासनाला तुमची काय मागणी आहे? शासनानं आता काहीतरी आमच्याकडे शेतकऱ्याकडे पाहावं, अशी माझी कळकळीची विनंती। शेत तुमचं आहे का? शेत नाही, शेत बटाईचं आहे माझं केलेलं। 60,000 रुपये 30,000 रुपये एकर प्रमाणे केलेलं आहे। पहिल्या बॅगा किती टाकले होते? किती पहिल्या रुपये लागले? उन्नतीच्या 2 बॅगा टाकलेल्या आहेत। सगळा खर्च किती आला तुम्हाला? पहिला खर्च आलेला आहे 15,000 रुपये आणि आताच आलेला आहे 10,000 रुपये। 2 बॅगा आणि 2 खताचे पोते आणलेले आहे। बरं, तर शासनानं काहीतरी मदत आम्हाला द्यावी।